त्याला काय सवय लागली, पोरग पडू पक्ष संपू काय येऊ, फक्त त्याच्या घरी एकदा देवेंद्र फडणवीस जेवायला आला की तो खुश झाला, बस लागला तळी उचलायला पुन्हा भाजपची. राज ठाकरे म्हणतात की मागे जेव्हा तुम्ही नवी मुंबईपर्यंत आला होतात तेव्हा शिंदेंनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं. आता पुन्हा मराठा समाज जर रस्त्यावरती उतरत असेल तर शिंदेंनाच याबाबत विचारलं पाहिजे. कशाला आले आम्ही मुंबईला, हे राज ठाकरेचं कामच नाही विचारायचं. आम्ही मधल्या काळात त्या दोघा भावाला मानायला लागलो होतो, चांगले आहेत काम करायला सर्वसामान्यासाठी म्हणून. पण या राज ठाकरेला काय होतं मला काय माहित नाही, मध्ये मध्ये ते टोकरीत मराठ्याला पुन्हा राहून राहून ते टोकरीत, त्याला ते नादच लागला, त्याला नाईलाज. त्याला ना दुसऱ्याची वडगी चालायची सवय लागली भाजपवाल्याची. त्याचा लोकसभेला वापर करून घेतला भाजपने, कार्यक्रम लावला त्याचा, नंतर त्याचं पोरग पाडून टाकलं विधानसभेत, तरी त्याला लाज नाही. तो आम्हाला म्हणतो तू मुंबईला काय आले, आम्ही तुला विचारलं का, तुला 11 आमदार पहिले निवडून दिले, ते पळून गेले दुसरीकडं, तू आता मराठवाड्यात कशाला येतो आम्ही म्हणलो का, पश्चिम महाराष्ट्रात परवा तो पुण्याला कशाला आलता आम्ही विचारलं तुला, तू विदर्भात कशाला येतो, आमचे कुणबी मराठी 65% येतील आम्ही विचारतो तुला, तू नाशिकला कशाला येतो तुला विचारतो का आम्ही, तुला 11 निवडून दिल ते ना, आता डबल काय म्हणतो निवडून द्या, आता काय लिहितो असं म्हणावं का. अरे आम्ही तर उलट चांगलं मत होतं, ठाकरे बँड येतो दोघाचा, चांगलं वर्चस्व आहे, हुशार माणूस आहे, होऊन जाईल चांगलं, तर ते आम्हाला टोकरीत आहे उठलं सुटलं की. त्याला काय सवय लागली, पोरग पडू पक्ष संपू काय येऊ, फक्त त्याच्या घरी एकदा देवेंद्र फडणवीस जेवायला आला की तो खुश झाला, बस लागला तळी उचलायला पुन्हा भाजपची. पक्ष मरून दी पोरग मरून दी, असं हुशार आहे पण वाकड्या डोक्याचं.